माहित नाही सासर कोणता ऑर्डर काढून आणली सरांनी परस्पर, गाव माहिती नाही, नवीन ठिकाणी आली, कुठलं गाव कुठं काहीच तपास नाही, फक्त पुंतांबा हे माझं सासर आहे, त्याच्या जवळ चांगदेव नगर आहे मला माहिती नव्हतं, पण सरांना ते माहिती होतं. सरांनी जवळची शाळा बरोबर निवडली. त्यांच्या शाळेमध्ये जागा असताना शिंग्याला दोघं नको एका ठिकाणी म्हणून की काय मला चांगदेव नगरला आणि ते शिंग्याला. तिथून पुढे सुरुवात मग विचार करा, कोणीतरी कडक व्हायलाच पाहिजे की नाही. यांनी जर मला सोबत तिथे घेतलं असतं, सुरुवात आमची तिथे सोबतीने झाली असती तर काय पुढे मोकळापणा माझ्यात राहिला असता. पण त्यांनी त्या अवस्थेतली मला या ठिकाणी अजूनही आठवतं, पहिलीचा वर्ग आपला तिथे होता, पळून पळून जात होते बाहेर. अशा अवस्थेत त्या ठिकाणी तुम्हाला घडवण्याचा मी प्रयत्न केला, तोही 7वी पर्यंत. जे काही चांगलं झालं ते खूप छानच झालेलं आहे. पण जेव्हा काही आम्ही तुम्हाला शिक्षा वगैरे करतो ना, ती तुमच्या भल्यासाठी असते. याच्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नसतो. तुम्हाला आहे शिक्षण बदल झालेला नाहीये, त्याची पुस्तकं बदलली असेल, पण शिक्षण पद्धती आहे तीच आहे. फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण थोडासा बदलायला पाहिजे. आजचे सुद्धा शिक्षक तसेच आहेत, चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत आणि तुम्ही आज हा एकत्र येण्याचा योग आणलेला आहे. त्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्यामध्ये बसून बोलायची संधी मला मिळालेली आहे. परत माझे सुद्धा दिवस मला ते आठवले. सासर घरून मला यायचं होतं नोकरी करताना, आणि मग सासर म्हटल्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती सगळं घडून मिळून जुळून सगळं करून कमी जास्त करून या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं पुढं मागे व्हायचं. त्या तब्येत साथ देत नसायची तरी ह्या शिक्षकांनी आणि तुम्ही मला त्यावेळेस सांभाळून घेतलं. तुमचे सुद्धा खूप उपकार माझ्यावर त्यावेळेस आहे, हे मी कधी विसरणार नाही. 12 वर्षाचं एक टप मी या शाळेमध्ये पूर्ण केलं. तुमच्या कुटुंबांना खूप खूप भरून साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद फार महत्वाचे आहे. ते आशीर्वाद आजही तुमच्या पाठीशी आमचे आहेत. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. शिक्षकांमधून सर्वांमध्ये श्री कुलकर्णी सर जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. जवळजवळ 3 वाजलेले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक यांनी आपल्यासाठी अतिशय सुरुचीपूर्ण असं स्नेहभोजन तयार केलेलं आहे आणि सर्वांना भूका लागलेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणून जास्त वेळ न घेता मी 5 मिनिटात बोलणार आहे. संतोष भाऊ ठोंबरे यांचे मी विशेष आभार मानतो की या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून त्यांनी जवळजवळ 3-4 दिवस ते ऑफिसमध्ये यायचे आणि तुमच्या सर्वांचे नावं शोधायचे, तुमच्या सर्वांचे मोबाईल नंबर शोधायचे आणि त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी तयार केला. आणि अशा प्रकारे तुमच्या या कार्यक्रमाला एक मूर्त रूप येण्यामध्ये संतोष भाऊ ठोंबरे, केरे पाटील, नगरकर सर, जाधव सर, काही महिला भगिनी या सर्वांचा हातभार मानून आजचा कार्यक्रम उभा राहिला. शाळेच्या वतीने मी या सर्वांचे आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमासाठी दिवसही अतिशय छान निवडला. मेहरतांनी सांगितल्याप्रमाणे आज मातृदिन आहे. लेकराच्या इथं जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत. आपल्या जीवनामध्ये मातीचं स्थान हे देवाच्या बरोबरीचं आहे. आणि या अतिशय पवित्र दिवशी तुम्हाला तुमच्या शिक्षकांचं दर्शन घडलं, तुमच्या शिक्षकांचा सहवास तुम्हाला लागला. इवरेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. अशा या सुंदर कार्यक्रमामध्ये